Hello friends, this is our fourth video from first chapter of physics, that is units and measurement. आजचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे आणि पहिलं चॅप्टर आपलं चालू आहे युनिट्स अँड मेजरमेंट. हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी यावर्षी कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे काही पार्ट हा शासनाने कमी केलेला आहे. त्या भागावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाही. तो पार्ट कोणता आहे ते मी तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये सांगतो. बघा, हे तुमच्या समोर टेक्स्ट बुक दिसत आहे तुम्हाला. यामध्ये आपण आतापर्यंत 3 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत यूट्यूबवरती. यामध्ये हा जो पॉईंट नंबर 1.3 तुम्हाला दिसत आहे, मेजरमेंट ऑफ लेंथ, हा यावर्षी करता फक्त डिलीट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला यावर्षी 2020-21 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये या भागावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. तसंच 1.3.1 हा पार्ट सुद्धा त्यामधून डिलीट केलेला आहे. मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स पॅरलॅक्स मेथड, हे जे पेज नंबर दिसत आहे 3, या 3 वरचा सगळा पार्ट जो आहे तो डिलीट केलेला आहे. त्यानंतर हे जे पेज नंबर 4 दिसतं त्यामध्ये 1.3.2 मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स अँड मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ ए प्लॅनेट ऑर ए स्टार, हे पॉईंट्स डिलीट केलेले आहेत. त्यानंतर 1.3.4 मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस, हे सगळे युनिट्स यावर्षी डिलीट केलेले आहेत. याच्यावरती परीक्षेत प्रश्न असणार नाही. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसत आहेत पॉईंट नंबर 1.4 मेजरमेंट ऑफ मास, 1.5 मेजरमेंट ऑफ टाईम, पेज नंबर 5 वरचे हे सगळे युनिट्स डिलीट केलेले आहे. 1.6 मात्र हा पार्ट डिलीट केलेला नाही. काय आहे हे युनिट? डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. यावरती आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत आणि आज आपल्याला याचाच पुढचा पार्ट म्हणजे युनिट नंबर 1.6.1 युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस याबद्दल शिकायचं आहे. यापूर्वी आपण पाहिले देअर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज. Fundamental quantities are those physical quantities which do not depend on other quantities for their measurement, and we have seen there are 7 fundamental quantities and 2 supplementary quantities, total 9 physical quantities which are fundamental quantities. These quantities are length, mass, time, electric current, luminous intensity, temperature, amount of substance, plane angle and solid angle. All these are fundamental quantities because these quantities do not depend on other quantities for their measurement. On the other hand, derived quantities are those physical quantities which cannot be directly measured. They depend on one or more fundamental quantities for their measurement. These are some examples of derived quantities: force, pressure, energy, work, power, frequency, electric charge, etc. These quantities depend on fundamental quantities for their measurement, and this dependence of derived quantities can be expressed with the help of concept of dimensions. Say in this table the last column is a column of dimensions. Dimensions of force are M, L, T, where this M, L and T stands for mass, length and time, and all 3 are fundamental quantities. Means force depends on mass, length and time, and this dependence is expressed with the help of these dimensions. Means for the measurement of force we have to measure mass only once, length only once, and time 2 times, because here it is t raised to minus 2. This t raised to minus 2 means in the formula of force this time, and that unit of time second occurs in the denominator. तर हे डायमेन्शन्स आपल्याला सांगतात की फंडामेंटल क्वांटिटीज ह्या डिराइव्ड क्वांटिटीज कशा प्रकारे डिपेंड आहे.
आता त्याचा पुढील भाग डायमेन्शनचे आणखी काय युजेस आहेत, आपल्याला फिजिक्समध्ये ह्या डायमेन्शनचा काय यूज होतो. वी हॅव टू सी द युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. नाव लेट अस सी युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. देअर मे बी अ क्वेश्चन इन एक्झाम, स्टेट युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न असेल स्टेट द युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, तेव्हा फक्त स्टेट करायचं म्हणजे सांगायचं आहे, डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं नाही. एक्सप्लेन युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस असं विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं तेही आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदा असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार. द युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस आर ॲज फॉलोज. नंबर 1, to check the correctness of physical equation. In physics there are large number of physical equations, there are large number of formulae. We don't know whether these formulae are correct or wrong. We can check the correctness of that physical equation. If we have a doubt about the correctness of any physical equation, we can check the truth of that physical equation. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की एखादं फिजिक्समधलं इक्वेशन बरोबर आहे का चुकीचं आहे त्याची सत्यता आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं पडताळून बघू शकतो. नंबर 2, टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. सपोज यू नो दॅट कायनेटिक एनर्जी, मराठीमध्ये त्याला म्हणतात गतिज ऊर्जा. Kinetic energy depends on mass of a body, velocity of a body, but you don't know the exact relation. आपल्याला असं माहीत असतं की वस्तूची कायनेटिक एनर्जी ही त्या वस्तूच्या मासवर आणि त्या वस्तूच्या व्हॅलॉसिटीवर, कुठलीही बॉडी जेव्हा मोशनमध्ये असते, एनी बॉडी इन मोशन पोजेस कायनेटिक एनर्जी, अँड दॅट कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन मास अँड व्हॅलॉसिटी ऑफ द बॉडी. But if we don't know the exact formula of that kinetic energy, then we can establish the relation between these physical quantities. That means that kinetic energy, that mass, and that velocity. This is just one example. In physics, there are large number of formulae, large number of equations. We can establish the relation between related physical quantities. Now, and number 3, to find the conversion factor between the units of same physical quantity into different systems of units. For example, we know that SI unit of force is Newton and CGS unit of force is Dyne. But if we don't know 1 Newton equal to how many Dynes, then we can't find out that conversion factor. Similarly, SI unit of work is Joule and CGS unit of work is ergs. We can find out that using dimensional analysis. Now let us discuss these uses of dimensional analysis in details. The first use of dimensional analysis is to check the correctness of physical equation. We know there are 3 kinematical equations. Consider second kinematical equation, which is v square equal to u square plus 2as. For example, whenever a motorcycle is moving, initial velocity of that motorcycle is u. Final velocity after some time is a. A is acceleration of that bike, means rate of change of velocity per second, and s is displacement covered by that bike in that given time. And we don't know whether this equation is correct or not correct. Then we can find out the truth of this physical equation using dimensional analysis. How? Write dimensions of each quantity in above equation. या क्वांटिटीमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहा. आता यामध्ये व्ही इज अ फायनल वेलॉसिटी, यू इज इनिशियल वेलॉसिटी, बोथ आर वेलॉसिटीज. सो इट मे बी इनिशियल और फायनल वेलॉसिटी, डायमेन्शन्स विल बी सेम. वेलॉसिटी कोणतीही असली आणि कुठल्याही बॉडीची असली
कारची असेल, मोटरसायकलची असेल, एखादी व्यक्ती पळत असेल, त्या व्यक्तीची व्हेलॉसिटी असेल, तर व्हेलॉसिटीचं युनिट डायमेन्शन्स तर सेम असतात. त्यामुळे इनिशियल असो किंवा फायनल व्हेलॉसिटी असू द्या, डायमेन्शन्स सेम असतील. त्यामुळे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण इथे लिहू. त्यानंतर ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स आपण लिहू. ह्या सगळ्या क्वांटिटीजचे डायमेन्शन्स आपण घेतलेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ते बघू शकता आपण डायमेन्शन्स कसे काढलेले आहेत. सो डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी आर m0 L1 t-1 raised to 2 because here it is v square. Similarly, dimensions of initial velocity m0 L1 t-1, though it is a final or initial velocity, dimensions will be same. Therefore, m0 L1 t-1 square plus 2 into a. Dimensions of acceleration are m0 L1 t-2 and that of displacement are m0 L1 t0, because displacement means just length, because we measure displacement in meter. Therefore L1 simply, and m0 because displacement does not depend on mass and time. Now solve this. When we multiply this, when bases are same, we know the laws of exponent. In multiplication, if the bases are same, then exponents are added. So in this case, here this bracket into this bracket, this m raised to 0 into m raised to 0, that will be 0 plus 0, that means m raised to 0. Here l raised to 1 into l raised to 1, that will be l raised to 1 into l raised to 1, that will be 1 plus 1, means l raised to 2. This t raised to minus 2, and this t raised to 0 minus 2 plus 0 means minus 2. Similarly, when we take power of a power, that means m raised to 0 raised to 2, then these exponents are multiplied. 0 into 2, that will be 0. 1 into 2, that will be 2. Minus 1 into 2, that will be minus 2. So we get this next step. ही नेक्स्ट स्टेप आपल्याला कशी मिळाली बघा. 0 into 2 म्हणजे 0. 1 into 2 into 2, घातांकांचे नियम तुम्हाला माहीत आहे. -1 into 2 म्हणजे जर समजा एका घातांकाचा पुन्हा वर घातांक असेल तर हे t raised to -1 हा घातांक झाला, त्याचा परत आणखी एक घातांक, तर ह्या घातांकांचा गुणाकार करायचा असतो. दिस एक्सपोनंट्स आर मल्टिप्लाइड. -1 into 2, दॅट बिकम्स -2. दिस ब्रॅकेट ॲज इट इज, याच्यामध्ये स्क्वेअर करून घेतला आपण, तोच रूल. 2 into 0 विल बी 0. 1 into 2 विल बी 2. -1 into 2 विल बी -2. दिस 2 ॲज इट इज, हे ब्रॅकेट्स आपण मल्टिप्लाय करून घेतले. m raised to 0 into m raised to 0. In exponents, when bases are same, then these exponents are added. पाया समान असेल तर गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते. 0 plus 0 will be 0. So m raised to 0. l raised to 1 into l raised to 1. 1 plus 1 will be 2. t raised to -2 into t raised to 0. -2 plus 0 means -2. आता बघा, this bracket and this bracket, they are same. m0 l2 t-2, m0 l2 t-2. म्हणजे याला समजा x आपण समजू. x plus 2x, that will be 3x. Means this bracket plus 2 times of this bracket, that will be 3 times of that bracket. So we get this next step. This 3 is a pure number. Now we have to see dimensions on both sides. On left hand side, dimensions are m0 l2 t-2. On right hand side also, dimensions are m0 l2 t-2. As dimensions on both sides are same, therefore this equation is dimensionally correct. म्हणजे डायमेन्शनच्या दृष्टिकोनातून हे इक्वेशन चुकीचं नाही, कारण दोन्ही साईडचे डायमेन्शन्स सारखे आलेले आहेत. हा 3 प्युअर नंबर आहे, त्यामुळं तो डायमेन्शनलेस नंबर आहे, त्याचा विचार करायचा नाही. म्हणजे हे झालं पहिलं आपलं त्याचं युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे, याच्यामध्ये एक लिमिटेशन आहे की आता या ठिकाणी 3च्या जागी 4 जरी असतं तरी हे इक्वेशन बरोबर आलं असतं. म्हणजे कल्पना करा की इथं इक्वेशनमध्ये 2 आहे, त्याच्या जागी 3 असतं, इथं 3, तर हे 4 झालं असतं, पण डायमेन्शन्स सारखेच आले असते. म्हणजे तरी ते सुद्धा त्यांनी इक्वेशन बरोबरच दाखवलं असतं.
ठिकाणी 3 असतं तर, परंतु ते 2च्या ठिकाणी 3 असतं तर ते इक्वेशन चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहे, याच्यामध्ये काही मर्यादा आहेत, याच्यामध्ये जे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स असतात किंवा याच्यामध्ये जे प्युअर नंबर्स असतात ते बरोबर आहे की चुकीचे आहे हे याच्यामध्ये पडताळून बघता येत नाही. मात्र ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्या क्वांटिटीजला डायमेन्शन्स आहेत, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, त्या क्वांटिटीज त्या इक्वेशनमध्ये बरोबर आहेत की चुकीच्या आहेत हे आपल्याला चेक करता येतं. दिस वॉज फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. नाऊ लेट अस गो टू द सेकंड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. व्हॉट इज दॅट सेकंड यूज? To establish the relation between related physical quantities. To establish the relation between different physical quantities म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला तयार करणं. फॉर एक्झाम्पल, द पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिम्पल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ L and acceleration due to gravity G. Let us derive the relation between T, L and G. विद्यार्थी मित्रांनो, हे पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय असतं? तर समजा एखादा स्पेरिकल बॉब म्हणजे ज्या पद्धतीने मार्बल असते, काचेची गोटी असते, त्या पद्धतीने एक मेटॅलिक स्फिअर असतं त्या आकाराचं किंवा त्याच्यापेक्षा लहान आकाराचं हेवी, ते आपण दोऱ्याने लटकावून ठेवलं. सिम्पल पेंडुलम म्हणजे दोरा घेऊन आपण त्याला लटकावून ठेवलं कशापासून तरी, सिलिंगपासून, आणि त्याला आपण ऑसिलेशन दिले, ज्या पद्धतीने आपण झोके देतो त्या पद्धतीने. तर त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड. तर हा जो पिरियडचा फॉर्म्युला असतो, हे पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला आता हे 12वीला डेरिवेशन होणार आहे. तुम्हाला ऑसिलेशन चॅप्टर आहे सेपरेट, त्यामध्ये हे सगळं होईल. परंतु आता इथं त्याचा यूज आपल्याला बघायचा आहे. तर तो पिरियड जो डिपेंड असतो त्या सिम्पल पेंडुलमच्या लेंथवर, म्हणजे त्या दोऱ्याच्या लेंथवर डिपेंड असतो, आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड असतो. मराठीमध्ये त्याला गुरुत्वीय त्वरण म्हणतात, ज्याची व्हॅल्यू 9.8 असते अर्थसाठी. परंतु तुम्ही वेगळ्या प्लॅनेटवर गेलात तर ती व्हॅल्यू बदलते, त्यामुळे तो पिरियडचा फॉर्म्युलाही बदलेल. आता हा फॉर्म्युला आपल्याला तर माहिती नाही, पण एवढं आपल्याला माहीत आहे की तो लेंथ आणि ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. मग लेंथवर किती, 2 टाइम्स का 3 टाइम्स, म्हणजे L स्क्वेअर घ्यायचं का स्क्वेअर रूट L घ्यायचं, G/2 घ्यायचं का G स्क्वेअर घ्यायचं का G क्यूब घ्यायचं, हे आपल्याला काही माहिती नाही. वी हॅव टू एस्टॅब्लिश दॅट रिलेशन. सपोज this period is directly proportional to L raised to A. We don't know this A, whether it is 2, 3, 4. And also suppose this T depends on gravity such that T is directly proportional to G raised to B. We don't know the value of B, whether it is 2 or 3 or 1/2 or 1/3. We have to find both these values of A and B, and we can find out these values using dimensional analysis. Combine these two equations. We know T depends on length and gravity. We have supposed that T is directly proportional to L raised to A and T is directly proportional to G raised to B. We want to find out these values of A and B. Combine these two equations, we get T is directly proportional to L raised to A and G raised to B. Now we always replace proportionality sign by equality sign with constant K. Therefore we get this equation. Now we want to find out the values of A and B. Now write dimensions of all quantities in this equation, where K is a constant of proportionality and it is a dimensionless quantity. K हे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. आता त्यामुळे ह्या Kची व्हॅल्यू आपल्याला इथं काढता येणार नाही. हे याचं लिमिटेशन आहे, याची मर्यादा आहे. A and B आर रॅशनल नंबर्स इक्वेटिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साईड्स. आता हे इक्वेशन लक्षात ठेवा. याच्यामध्ये Lचे डायमेन्शन्स, Gचे डायमेन्शन्स आपण लिहू आणि Tचे डायमेन्शन्स लिहू आपण. K सोडून सगळ्यांचे डायमेन्शन्स आपण लिहिले. T म्हणजे पिरियड. तर आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघा, इथं आपल्याला दिसेल. आपण या ठिकाणी लिहिले पहिल्यांदा Tचे डायमेन्शन्स. T म्हणजे टाईम, आणि टाईम हा टाईमवरच डिपेंड आहे. सो T⁻1 टाइम डज नॉट डिपेंड ऑन मास अँड लेंथ. देअरफॉर M⁻0 L⁻0 इक्वल टू K. K इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता इक्वेशनमध्ये काय होतं, L⁻A. तर Lचे डायमेन्शन्स पहिल्यांदा लिहा. हे लिहिले आपण M0 L1 T0 बिकॉज L लेंथ डिपेंड्स ऑन लेंथ ओनली, नॉट
ऑन मास अँड टाईम, देअरफॉर वी हॅव रिटन m⁻0 t⁻0. आता तिथं कसं होतं l⁻a होतं, म्हणून ह्या ब्रॅकेटचा पॉवरसुद्धा आपल्याला एने वाढवावं लागेल इंटू g⁻b होतं. g मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच ते ॲक्सलरेशन आहे आणि ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स असतात m0 l1 t-2. हे डायमेन्शन्स ॲक्सलरेशनचे कसे आलेले आहेत आपण एका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ते आपण घेतलेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट असेल की हे डायमेन्शन्स कसे आले तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. किंवा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढे व्हिडिओज मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओच्या नोट्स मी त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला खूप सोपं जाईल. आता इथं g⁻b होतं, म्हणून याचा पॉवरसुद्धा आपण bने वाढवला. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. याच्यामध्ये पहा सगळीकडे m0 आहे, म्हणजे इथं मागचा काहीही संबंध नाही, मग ते m0 लिहूच नका. l मात्र आहे, कारण एक लेफ्ट साईडला l0 असलं तरी राईट साईडला lचा पॉवर काहीतरी आहे आणि लेफ्ट साईडला टीचा पॉवर काहीतरी आहे, इकडं पण टीचा पॉवर आहे. त्यामुळे ते तुम्ही तसंच ठेवा जे आहे वरच्या इक्वेशनमध्ये तसं, आणि हे आता सोडवा. हे के झालं. आता आपण पुन्हा तो एक्सपोनंटचे काही रूल्स असतात, ते लॉज असतात, ते आपण वापरले. पॉवर ऑफ अ पॉवर असेल तर त्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं m⁻0a, म्हणजे mचा पॉवर 0 आणि त्याचा परत पॉवर a, तर 0 × a दॅट विल बी 0. ते m0 आपण घेतलंच नाही. l⁻1 × a मीन्स 1 × a विल बी l⁻1. t⁻0 × a, 0 × a म्हटल्यानंतर 0 होईल, त्यामुळे ते t आपण इथं काही घेतलं नाही, फक्त a आपण घेतलं. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m0 असल्यामुळं ते काही घेतलं नाही या ठिकाणी. आणि आता हा ब्रॅकेट आपल्याला सोडवायचा आहे. आपल्याला ही पुढची स्टेप अशा पद्धतीने मिळते बघा. के जसं आहे तसं लेफ्ट हँड साईडला आपण काहीही चेंज केलेला नाही. आता इथं l⁻1a म्हणजे l⁻a आलं. त्यानंतर हे l⁻1 आणि 1 × b म्हणजे l⁻b. हे t⁻2 त्याचा पॉवर b म्हणजे -2 × b -2b झालं. ही स्टेप आपल्याला मिळाली बघा. याच्यावरून ही स्टेप, त्याच्यावरून ही स्टेप आपल्याला मिळालेली आहे. चेक करून घ्या त्या स्टेप्स. त्यानंतर आता इथं प्रॉडक्ट घ्यायचं आहे. प्रॉडक्ट घेताना लॉ ऑफ एक्सपोनंट्स आपल्याला माहीत आहे. इन मल्टिप्लिकेशन इफ बेसेस आर सेम देन एक्सपोनंट्स आर ॲडेड. गुणाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. आणि l हा बेस सेम आहे, त्यामुळे त्यांचे जे घातांक आहेत a आणि b त्यांची ॲडिशन होईल. लेफ्ट हँड साईडला काही बदल नाही, जसं आहे तसं. के इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल नाही. l⁻a × l⁻b दॅट विल बी l⁻a + b t⁻2b जसं आहे तसं, कारण ह्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये टी काही नाही. त्याच्यावरून आपल्याला ही पुढची स्टेप अशा पद्धतीने मिळते. आता कम्पेअरिंग डायमेन्शन्स ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑन बोथ साईड्स. आता डायमेन्शन्स आपण इक्वेट केले तर आपल्याला इथं दिसतं की बघा इथं आता हे इक्वेशन जर फिजिकली करेक्ट पाहिजे असेल तर याचा अर्थ दोन्ही साईडचे डायमेन्शन्स आपल्याला सेम पाहिजे. आता इथं l⁻0 आहे आणि इथं l⁻a + b आहे, परंतु lचे पॉवर दोन्ही साईडला सेम पाहिजे. याचा अर्थ a + b ची व्हॅल्यू 0 पाहिजे. आणि इथं टीचा जो पॉवर आहे 1, इकडं पण टीचा तोच पॉवर पाहिजे, म्हणजे याचा अर्थ -2b = 1 पाहिजे. म्हणजे याच्यावरून आपण लिहितो a + b = 0 म्हणजेच a = -b अँड -2b = 1 म्हणजेच b = -½ बघा. याच्यावरून आपल्याला ह्या स्टेप्स मिळालेल्या आहेत. नीट बघून घ्या. इथं a + b ची व्हॅल्यू आपल्याला =0 पाहिजे, कारण इकडचा lची पॉवर आणि lची पॉवर सेम पाहिजे, म्हणून a + b ची व्हॅल्यू 0 घेतली. इकडची टीची पॉवर आणि इकडची टीची पॉवर सेम पाहिजे, म्हणून -2b = 1 घेतलं. आता ह्या -2ने इकडं डिवाईड केलं आपण, दोन्ही साईडला डिवाईड केलं तर लेफ्ट हँड साईडचं -2 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त b राहील. आणि राईट हँड साईडला होईल -½ म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला -b आहे, परंतु a ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 1 2 3 4, म्हणून ही b ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली -½ ही व्हॅल्यू बघा इथे
ती ए इक्वल टू मायनस बी या इक्वेशनमध्ये ठेवा. म्हणजे ए इक्वल टू मायनस बी आहे. आता बीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस हाफ, म्हणजे मायनस ऑफ मायनस हाफ मायनस मायनस विल बी प्लस. सो वी गेट ए इक्वल टू हाफ. म्हणजे आपल्याला ज्या ए आणि बीच्या व्हॅल्यूज पाहिजे होत्या त्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. वी हॅव गॉट व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू हाफ, बी इक्वल टू मायनस हाफ. नाव वी कॅन राईट टी इक्वल टू के एल रेस टू हाफ जी रेस टू मायनस हाफ. कारण कसं होतं, आपण इक्वेशन काय गृहीत धरलं होतं, टी इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी असं गृहीत धरलं होतं. आता एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली हाफ आणि बीची व्हॅल्यू मिळाली मायनस हाफ, आणि म्हणून त्या व्हॅल्यूज आपण ठेवल्या तर आपल्याला मिळतं टी इक्वल टू के एल रेस टू हाफ जी रेस टू मायनस हाफ. ही स्टेप आपल्याला मिळते आणि त्याच्यावरून आपल्याला शेवटी टीचा फॉर्म्युला मिळतो. तो अशा पद्धतीने मिळतो टी इक्वल टू के अंडर रूट एल अपॉन जी. आता हा फॉर्म्युला कसा आला, टी इक्वल टू के एल रेस टू हाफ जी रेस टू मायनस हाफ, याच्यावरून ते मी तुम्हाला इथं सांगतो. टी इक्वल टू के एल रेस टू हाफ इंटू जी रेस टू मायनस हाफ. आता यावरून टी इक्वल टू स्मॉल के इंटू एल रेस टू हाफ. रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं आपल्याला लिहावं लागेल स्क्वेअर रूटमध्ये एल इंटू जी रेस टू मायनस हाफ. म्हणजे याचा अर्थ होतो 1 अपॉन जी रेस टू हाफ, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये गेलं ते. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला मिळतं टी इज इक्वल टू के स्मॉल के. आता हे एल रेस टू हाफ आणि जी रेस टू हाफ हे दोन्हीचं दोन्ही जे आहे स्क्वेअर रूट आहे, परंतु एल हे न्युमेरेटरमध्ये आहे आणि जी हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. लक्षात घ्या, के जसं आहे तसं हे एल स्क्वेअर रूटमध्ये आलं आणि जीसुद्धा स्क्वेअर रूटमध्ये आलं, परंतु डिनॉमिनेटरमध्ये आलं. आणि म्हणून आपल्याला ही स्टेप मिळाली टी इक्वल टू के एल हे स्क्वेअर रूटमध्ये आलं, कारण एल रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट, रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट आहे, म्हणून एल हे स्क्वेअर रूटमध्ये घेतलं. जी रेस टू मायनस हाफ, आता मायनस असल्यामुळं आणि हाफ असल्यामुळं जीसुद्धा स्क्वेअर रूटमध्ये गेलं, परंतु मायनस असल्यामुळं ते डिनॉमिनेटरमध्ये गेलं. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. परंतु याच्यामध्ये एक लिमिटेशन, पुन्हा एक लिमिटेशन आहे की के दॅट इज अ डायमेन्शनलेस नंबर अँड इट्स व्हॅल्यू कॅन नॉट बी डिटरमाइंड युजिंग दिस डायमेन्शनल ॲनालिसिस. The value of k is determined experimentally and found to be 2 pi. म्हणजे केची व्हॅल्यू आपल्याला डायमेन्शनच्या सहाय्यानं काढता येत नाही, त्यासाठी तुम्हाला काही एक्सपेरिमेंट्स करावे लागतात आणि एक्सपेरिमेंटवरून केची व्हॅल्यू 2 पाय अशी दिसून येते आणि त्यामुळे शेवटी हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. हा आपण डायमेन्शन्सवरून तयार केला. 2 पायची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करावी लागते. बाकी अंडर रूट एल अपॉन जी हा फॉर्म्युला आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं तयार केलेला आहे. परंतु पुढच्या वर्षी 12वीमध्ये तुम्हाला ऑसिलेशन्स नावाचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहात. आता शेवटचा यूज आपल्याला घ्यायचा आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा आणि तो यूज आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन the units of the same physical quantity in two different systems of units. For example, SI unit of work is joule and CGS unit of work is ergs. If we don't know 1 joule equal to how many ergs, then that can be determined by using dimensional analysis. How? See here. Let 1 joule equal to x ergs. 1 joule म्हणजे किती ergs हे आपल्याला माहीत नाही. Suppose 1 joule equal to x ergs. We have to find out the value of x. Now, write dimensions on both sides. Joule is SI unit of work and erg is SI unit of work, CGS unit of work.
जूल इज SI युनिट ऑफ वर्क अँड अर्ग इज CGS युनिट ऑफ वर्क. दोन्ही बाजूला वर्कचेच डायमेन्शन्स लिहायचे, कारण डायमेन्शन्स SIमध्ये वेगळे आणि CGSमध्ये वेगळे असं नसतं. फक्त लेफ्ट हँड साईडला लिहिताना M1 L1 T1 असं घेतलं आणि त्यांचे ॲप्रोप्रिएट पॉवर्स घेतले आपण. डायमेन्शन्स ऑफ वर्क आर M1 L2 T-2. हे कसे आलेत हे तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर माझा यापूर्वीचा व्हिडिओ बघा किंवा टेक्स्ट बुकमध्ये सगळं दिलेलं आहे. हे डायमेन्शन्स असतात. आता हे कसे आले हे इथं एक्सप्लेन करणं, त्याच्यामध्ये वेळ घालवणं योग्य होणार नाही. त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्यांचे आपण ॲप्रोप्रिएट पॉवर्स घेतले. एक्स राईट हँडला जसं आहे तसं आता CGS सिस्टीम राईट हँडला आहे म्हणून M2 L2 T2 घेतलं. बाकी पॉवर सेम असतील कारण डायमेन्शन सेम असतात. M1 L2 T-2. इथं फक्त आपण जे सबस्क्रिप्ट घेतलेले आहेत 1 1 1 ते SI सिस्टीमसाठी आणि 2 2 2 हे CGSसाठी आपण घेतलेलं आहे. फ्रॉम दॅट वी गेट दिस नेक्स्ट स्टेप x इक्वल टू. ही कशी मिळाली? दोन्ही साईडला आपण हा जो ब्रॅकेट आहे M2⁻1 L2⁻2 T2⁻2 ने डिवाईड केलं, त्यामुळं राईट हँड साईडचा हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, फक्त x राहील. आणि लेफ्ट हँड साईडला काय होईल M1⁻1 L1⁻2 T1⁻2 आणि त्याला डिवायडेड बाय हा ब्रॅकेट तिकडं खाली जाईल आणि साईड चेंज करून लिहिले आपण. एक्स जे राईटला होतं ते लेफ्टला घेतलं आणि इकडं जे काय मिळणार आहे आपल्याला लेफ्ट हँड साईडला ते राईटला घेतलं आपण. ही स्टेप आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरून आपण आता काय करू, लॉज ऑफ एक्सपोनंट्स परत एकदा घातांकांचे नियम ज्यांचे बेस सेम आहे ते एका ब्रॅकेटमध्ये लिहू. म्हणजे M1/M2 आणि दोघांचा पॉवर सेम आहे 1, तो कॉमन घेऊ. M1/M2⁻1. सिमिलरली L1/L2⁻2 बिकॉज दे हॅव सेम पॉवर अँड T1/T2⁻2 where suffix 1 indicates SI units and 2 indicates CGS units. इथं जे सफिक्स किंवा सबस्क्रिप्ट 1 1 1 तुम्हाला दिसतं आहे ते SI युनिट दाखवतं आणि 2 2 2 हे CGS युनिट दाखवतं. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, M1 M स्टँड्स फॉर मास आणि 1 फॉर SI सिस्टीम. तर इथं M1च्या जागी मासचं SI युनिट लिहावं लागेल आणि M2च्या ठिकाणी मासचं CGS युनिट लिहावं लागेल. तसंच L1च्या ठिकाणी लेनचं SI आणि L2च्या ठिकाणी लेनचं CGS युनिट लिहावं लागेल. आणि टाईमचं पण तसंच T1 त्या ठिकाणी टाईमचं SI युनिट आणि T2च्या ठिकाणी टाईमचं CGS युनिट ते आपण लिहूयात. वी गेट kg/ग्रॅम kg/g because SI unit of mass is kg that and SI unit of mass is gram raised to 1. So right here raised to 1. Similarly L1 SI unit of length is meter and L2 means CGS unit of length that is centimeter and raised to 2. And in case of time both SI and CGS units are same and that is second. टाइम मध्ये टाईमचं SI आणि CGS युनिट वेगळं नाही, सेम आहे. सो S/S⁻². नाव वी नो 1 kg मीन्स 1000 ग्रॅम. सो राईट इन केस ऑफ kg इक्वल टू 1000 ग्रॅम रेस टू 1. 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर रेस टू 2 अँड सेकंड दॅट विल गेट कॅन्सल. दॅट विल बी in place of S/S you can write 1 that will be raised to -2. ते आपण पुढच्या स्टेपमध्ये घेऊ. Here you can cancel gram. So here it will be 1000 means 10⁻3. So the next step will be 10⁻3⁻1 because this G is cancelled. 1000 means 10⁻3. Similarly in this second bracket this centimeter will get cancelled and 100 is 10⁻2. So 10⁻2⁻2 and this yes get cancelled. So 1⁻². Now again use the laws of exponents. Power of power, then these powers are multiplied. So 3 into 1 that will be 10⁻3. So next step 10⁻3, then 10⁻2 into 2, this 2 into 2 that will be 10⁻4. And power of 1 is always 1. एकचा पॉवर तुम्ही काही घ्या, +2 1 स्क्वेअर घ्या, 1 क्यूब घ्या. व्हॅल्यू ऑफ दिस 1⁻2 will be 1. How? See here 1⁻2 means 1
raised to minus 2. We can write this as 1 upon 1 square. Now we know that 1 square is 1, therefore 1 upon 1 is 1. That means this value of 1 raised to minus 2 will be 1, and from that now again use the law of exponents. In multiplication for same bases the exponents are added. पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. हा 10 आणि 10, these bases are same, therefore 3 plus 4 that will be 10 raised to 7. So we have got the value of x, that is 10 raised to 7. That means we have proved that 1 joule is equal to 10 raised to 7 ergs. This is third use of dimensional analysis. There are some limitations of this dimensional analysis. State the limitations of dimensional analysis. असा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर त्याचे उत्तर काय आहेत पहा. The first limitation is the value of dimensionless constant can be obtained with the help of experiments only. काही इक्वेशन्स असतात त्याच्यामध्ये हे असे नंबर्स असतात, कॉन्स्टंट असतात. हे काही आपल्याला डायमेन्शनच्या सहाय्यानं काढता येत नाही. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ mv². यात इथं आता 1/2 आहे का 1/3 आहे का 3 आहे का 4 आहे, हे काय डायमेन्शन्सवरून काढता येत नाही, ते फक्त एक्सपेरिमेंट्सवरून काढता येतं. व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज 4/3 पाय r³. आता इथं हे 4/3 डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू 4/3 आहे का 3/4 आहे, हे काय डायमेन्शनवरून काढता येत नाही, ते एक्सपेरिमेंट्सवरून काढता येतं. सेकंड लिमिटेशन, डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल्स अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स ॲज दीज क्वांटिटीज आर डायमेन्शनलेस क्वांटिटीज. म्हणजे काही काही फॉर्म्युले फिजिक्समध्ये असतात की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे साईन, कॉस, टॅन. उदाहरणार्थ ऑसोलेशन्स या चॅप्टरमध्ये डिस्प्लेसमेंटचा एक फॉर्म्युला असतो x = a sin ω t. याच्यामध्ये साईन आहे. काही इक्वेशनमध्ये कोसाईन असतं, टॅन्जंट असतं. वी कॅन नॉट व्हेरीफाय द ट्रूथ ऑफ सच इक्वेशन्स युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. Some equations contains exponential terms like this, n = n0 e⁻λt. Truth of these equations cannot be verified using dimensional analysis. Some equations contains logarithmic functions like this, work done by a system during thermodynamic process. हे सगळं सध्या तुमचं झालेलं नाही, परंतु 12वीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण जे डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणतो त्याच्या आधारे आपण जे ट्रूथ व्हेरीफाय करतो इक्वेशन्सचं, परंतु जर त्याच्यामध्ये असे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साईन, कॉस, टॅन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन्स हे दुसरं इक्वेशन आहे तसे असतील किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतील, दिस इज वर्क डन बाय सिस्टीम ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस, तर हे इक्वेशन बरोबर आहे की चूक आहे हे आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं व्हेरीफाय करू शकत नाही. आणखी काही लिमिटेशन्स आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचे. दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. जर समजा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असतो, तो कॉन्स्टंट जर डायमेन्शनलेस क्वांटिटी नसेल, म्हणजे त्या कॉन्स्टंटला जर डायमेन्शन्स असतील, तर तो कॉन्स्टंट बरोबर आहे का चुकीचा आहे, डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं चेक करता येत नाही, व्हेरीफाय करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 पॉईंट मासेस इज डायरेक्टली proportional to the product of masses and inversely proportional to the square of distance between the two. विद्यार्थी मित्रांनो, युनिवर्समध्ये कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी अट्रॅक्ट करत असतात. त्यांच्यामधलं फोर्स हे त्या दोन वस्तूच्या मासवर, त्यांच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं आणि त्या दोन वस्तूमध्ये जे डिस्टन्स असतं त्याच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. आता यामध्ये जर आपण हा प्रपोर्शनॅलिटी साईन काढला तर आपल्याला एक कॉन्स्टंट मिळतो, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता यामध्ये हे इक्वेशन आपण बाकीच्या क्वांटिटीज चेक करू शकतो की हे इक्वेशन बरोबर आहे की नाही. बाकीच्या कोणत्या, तर फोर्स हे m1 m2 म्हणजे मासेस आणि डिस्टन्स r². परंतु या ठिकाणी जो कॉन्स्टंट आपल्याला मिळतो तो कॉन्स्टंट त्याला डायमेन्शन्स आहे, तो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट नाही. आता हा कॉन्स्टंट बरोबर आहे का चुकीचा आहे
हे आपण अशा प्रकारचे इक्वेशन्स व्हेरीफाय करू शकत नाही, हे सुद्धा त्याचं लिमिटेशन आहे. द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज नॉट डायमेन्शनलेस, दज अर्लियर मेथड विल नॉट वर्क. म्हणजे हा कॉन्स्टंट बरोबर आहे का चुकीचं आहे हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हे इक्वेशन बरोबर आहे का चुकीचं आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करता येत नाही. अजून काही लिमिटेशन्स आहेत डायमेन्शनल ॲनालिसिसचे. कोणते लिमिटेशन्स आहेत? नंबर 4, इफ द करेक्ट इक्वेशन contains some more terms of the same dimensions, it is not possible to know about their presence using dimensional equation. For example, समजा आपल्याला माहिती आहे with standard symbols the equation s is equal to half at square. We know there are 3 kinematical equations, first, second and third. आता second kinematical equation समजा एस इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर असं लिहिलं आपण, आणि हे जर डायमेन्शनच्या सहाय्यानं चेक केलं तर तुम्ही बघा चेक करून, यस म्हणजे डिस्टन्सचे डायमेन्शन्स लिहा, ॲक्सलरेशनचे लिहा, टाईमचे लिहा, हे इक्वेशन बरोबर दाखवेल. परंतु हे इक्वेशन चुकीचं आहे कारण याच्यामध्ये प्लस अजून काही टर्म्स आहेत. दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, परंतु डायमेन्शनच्या दृष्टिकोनातून हे करेक्ट असलं तरी हे इक्वेशन फिजिकली करेक्ट नाही, कारण करेक्ट इक्वेशन जे आहे ते इक्वेशन असं आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, देर आर 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. दिस इज सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. If this term ut is not taken and if we write second kinematical equation as s is equal to half at square, it will show correct by using dimensional analysis. But though it is dimensionally correct, but physically it is not correct. Actual equation is s equal to ut plus half at square. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डायमेन्शनच्या आधारे चेक केलं तर हे इक्वेशनही बरोबर दाखवतं आणि हे इक्वेशनही बरोबर दाखवतं. बघा तुम्ही हे इक्वेशन पण सोडवून बघा, याच्यामध्ये यस यू म्हणजे इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणजे व्हॅलॉसिटी, टाईम, ॲक्सलरेशन, टाईम, हे सगळे डायमेन्शन सोडवून बघा. दोन्ही साईडचे डायमेन्शन्स सेम येतील, याच्यामध्येही दोन्ही साईडचे डायमेन्शन्स सेम येतील, परंतु हे इनकरेक्ट आहे. जरी हे डायमेन्शनली करेक्ट असलं तरी ते फिजिकली करेक्ट नाही. करेक्ट इक्वेशन हे आहे. सो दीज आर लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस अँड दिस वॉज अबाउट युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. थँक्यू फॉर वॉचिंग. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट बुकमध्ये जो नेक्स्ट पार्ट असेल त्याच्याबद्दल शिकूयात. थँक्यू वन्स अगेन.